आज वैभवदान मी कुठे आलतो तर काय म्हणता मग पोट्टो होतं आजपासून आपलं हॅशटॅग जे महाराष्ट्र होतं. मग काय आलतो आपण कटिंग करायला. कटिंग गिटिंग केली. सांगा बरं आपली कटिंग कशी दिसू राहिली. मग घरी आलो मग केले मग आपले केस डबल सेट. मग काय आज आपल्या सरनं दिलं तर आपल्याला एक काम हे सरचे इन्स्टिट्यूटचे लावा लागत होती स्टिकर. मग काय डायरेक्ट आता घेतले स्टिकर. मग लावलं तर आपल्या घराच्या पाशी एक स्टिकर. मग स्टिकर गिकर लावलं. मग निघाल तर आपण दुसरं स्टिकर घेऊन मेन चौकात जायले म्हणजे ॲटो स्टॉपवर. मग ॲटो स्टॉपवर आलं मग आती लावून दिले एक स्टिकर. आती मस्तपैकी स्टिकर लावलं. मग जाणं होतं आपल्याला अभिदाच्या दुकानात आलो वैभवदा भेटलं. वैभवदाला मला जाणवत एका कार्यक्रममध्ये. मग काय वैभवदाने तोंडाला बांधलं. मग पोचलो होतो आपण डायरेक्ट कार्यक्रममध्ये. आधी कार्यक्रम होता स्कॉलर्स SOS भिजला. मग आम्हाला स्टेजवर बोलावलं. अति 2-3 हजार लोक पुढे तर आपल्याला तो काय बोलता येत नाही. मी तर काही बोललोच नाही. मग वैभवदा 2-3 शब्द बोलला. मग खाली आलो. मग खाली येऊन मस्तपैकी बसून राहिलो. मग तेवढ्याच टायमात भेटले आपल्याला वैभवदाची हॅशटॅग मोठू बाबा पब्लिक. वैभवदाने व्हिडिओ काढला. मग डायरेक्ट आलतो आपण पुरा कार्यक्रम संपल्यावर अभिदाच्या दुकानात. वैभवदा म्हणे मला पहिले आता भत्त मारू द्या म्हणे कारण की मला जा लागेल म्हणे बाहेर. मग काय भत्त गित्त मारलं. मग वैभवदाला जाणं होतं नागपूरले. मग काय वैभवदाला मस्तपैकी बायगी केला. मग काय आपण निघालतो घरी. मग घरी आलो. मग आता आपला चाट पाहून घ्या. तर आज आपल्या चाटचं होतं 40वे दिवस आणि आज फॉलोअर्स होते आपले 6K. तर मनापासून धन्यवाद आपले 6K कंप्लीट केल्याबद्दल. आणि यूट्यूबवर सबस्क्राईब होते आपले 130. तर पोट्टो मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट देत राहा तुमच्या भावाले. लवकर 10K फॉलो करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.